थांगा पावली पावनु ती निघतो गेली किती निघेने आर्यातिमेतमे ब्रुव किं नाम व्रतमेदृशं विधानं कीदृशं तत्र किं दानं कोत्र पूज्यते स्त्रियोवाच शीले सदन्नव्रतस्य पुन्नाम्नां संतुस्तथा अर्घं विप्राय दातव्य धर्मात्मनि भोजनं शक्त्या च दक्षिणां दद्यात् वित्तशाढ्या विवर्जितः कर्तव्यं तदीतीरे कदा श्रुत्वा हरेरिमाम् आणि बेसर ते बैलानी एक संगमना केलं हे तेच म्हणाली ये अनंत व्रतकथा असं सांगताय म्हणजे अनंत परमात्मा का पुढचे पूजन दयायचे ते आणि त्याने केस केस भांगण प्रकारे कले सुत्या देगे कोणतं बोललो त्याचं कसं बिगे पूजन करताई त्याचं जाम काजरे कस कदन फूल पत्र कसं ने निवेद कसं इत्ते गोष्टी सांगून म्हणा केले म्हणून नवी वर्षी जाणे केली ती काय संतोष झालो मग अनेक इथे म्हणाली कसले काही याग आणि समजा आमच्या घरकडे एक फंक्शन एक चढग चमकत आपले काय त्या चढग चमकत हो मुजा म्हणाले कसले चमकत दिल्याने ते वडे आम्ही उद्दुनत्तीने म्हणजे आमचे ते कुटुंबानंतर बाहेर सुकून एक कोणे पण एक व्यक्ती येऊन पावले आणि ते कोरचे ते कसं की सत्कर्म ते पूर्ण जाता म्हणताय म्हणजे अतिथी ती सांगून नाही गेलो त्यांना अतिथी म्हणताय नेरते कोण ते नेलो व्यक्ती त्याच्याकरता आपण देवले म्हणजे खूप काम सांगताय त्यात अतिथी देवो भव म्हणजे ते प्रकारे एक अतिथी ती बाय आणि ती केले तिक चांगरूपाचा म्हणून म्हणाकोर तिक एक तीर्थ दिले प्रसाद दिलो आणि ती केलं म्हणाली आणि तू दोरात एक पूर्व दोरणी का नित्य दोर म्हणून आयचो दोर चोय पुढे चोय तो दोर विसर्जन कर ते की चतुर्दशी ग्रंथी संयुक्त हा म्हणून ते शेष पण म्हणता नाही सर एसे वीण फांती मिनिट अधिक म्हणतात ते शेष आहे विडलो तो दोर तो तिक्क दिलो म्हणून एक नवी वर्णी गेले कसं असं तिक्का सोम आणि ती घेते दावा हातात पहिल्या सगळं दावा हातात छान पण मन दिलो देऊ नका ते नाही देव तुला घेतो तुझ्या मन नाम तो श्री म्हणतात चांगरूपाने मुखार देताने तुझे जीवन चांगरूपान देता म्हणून अनुभव करून थांगा सुकून ती भाय सो ऐ बा म्हणून थांगा आता गेंडाने हिंते तोर काढले सगळं कर्तव्य जाणतो वे मुखार सोबरो ती रिच्छताने भाय सो करकड पावली खरकड पाहून त्याला लेतच म्हणाली पूर्वजाले म्हणून ती या प्रकार कारण पुढे पण राहणे तर पण अंगसू आता उदाहरण ते सांगणारी तू कळता आमगे अल्पळ जाम ते काही डोळ भाग करता तशीची दोन्ही भागा केसी पडतो रोड मात्र म्हणाने धर अगं पडतं आता ते जागा ते भागा राहणं मस्त मग रोड ऊक असे पंडित जाबच चढ बात म्हणे रान्नाच म्हणजे एक घर ज्याला लागी गर्दी काढे नाही किलोमीटर दूर चुका तशी एक केवटे ने चुरू कोरू थंग पामच्या आगे तक पुरो वजले पुडका मग म्हणतं वय वय तिने ती केले म्हणाली ती थंग बेसली निका ती ते घोंटीर बामणा ते मग तदल पडो मी देवड तक नी देई म्हणा कुत्रे पूर जास्ती ने जरा जल्ली तेच म्हणाली निदासून उठा जमच्या गेली तर तिने बामणेच पडले म्हणे मग त्यारेसी तक एक पुरुष दिले आणि ते म्हणलं पक्कीने ताडत को चुपचाप के गेले हाथ ऐसे चुपचाप की कला कहता दौड़ दौड़ नगोर के ते दाव हाता मंदिर दूर ताम दिखी बट कोणा के दृष्टी आ म्हणाय वार्डिक जान मंदिर दूर नाही तो वार्डिक ये टाइम आर मंदूचे ते वे का आणलेले आहे मगरी कोणतो दूर तर तागे मन दांडी सनी तेच म्हणाली विचकार गृहे वर्तुम समीपे सुगरूपिणी कदाचित उपविष्टाया दृष्टो बंधसु दोरगः शीलाया हस्तमूले तु भर्ता दस्यादु जन्मना किमिदं दोरगं शीले वश्याय च कल्पितं बाईले निंगिन खे ये तुगे पप्पा जावनाले तुगे ते अम्मा कोण किती नाही मका मला जाव्यांक वशीकरणान तांगे भागाकडचे बी केले नये मला तक म्हणना एक संशय येलो चिक कोप मुकार असेलो मला शिकवण आजरी सांगताय चढ शिकवलेला कोप मुकार असतो विद्या विनयंत दादे म्हणून सांगताय निश्चय प्रकारे अंगडेच नाही मग कळ तांबडे निर्धारण येतं का कोप येलो ताणे ती केले दाव आता आणि तो दोरू तुरटे येलो आणि कान सोडून दिलो तो बिंदीचा तेवढी पडलो म्हणाली ताणे ते नित्य निदान केले जाई ते हवन केले म्हणा हो केले जाचे हे तर तुम्ही तो पडलो हो म्हणा का देवाक परमात्माक पूजन केलं दो हे होम आंदोलन पडलो तिक बैलेले पण तिक इक त्यांना सांगून दिलेले असं हे इत्याकर मग त्यांना त्यांनी बैलांना सांगून दिलेले असं तिक कळलंय म्हणा महात पातक तर पण केली म्हणून गोंधळ केलं किती केलं म्हणाली दूध काढ धरा उठता दूध काढते आणि तो केले म्हणा ते दोरा मुच्छाय त्याला ते दुधाला कोणतो दोर त्यांना काढीच्या गोड्या करून दूध असून झालो त्यावेळी शेषपण म्हणा का
जागरण जाल्ले तेच म्हणाली तेन कर्म विभागेन सात्री सत्रं क्षयं गतः गोधनं तस्करे नृत्यं गृहं सर्वं धनं गतं स्वजनं करहे नित्यं बन्धुभिस्ताडनस्तदा अनंताक्षेप दोषेण दारिद्र्यं पतितां गृहे सद्गुरूप म्हणते अनंत परमात्माक आम्ही सांगताय एक अरे पाय पडला वचो ताणा कसं केले कुरूपणा दिले व्हडले एक देवाचेर केले चुकी त्या करताना बंधू बांधव ताका इद्रजेली आशील दुड्डक केल्लो क्षय येयलो सगळं वाटते ताका क्षय येयलो म्हणून पिश्याला गेला मस्त येयली सगळं नाट्य जालें ताका मस्त दुःख जालें शरीरेणातिसंतप्तो मनसापि अतिदुःखितः विषादं परमं प्राप्त कौंडिन्याप्राहतां प्रियां तुतले घडयाक तागे म्हणना तूं एगेसीन भायल्या जणीन तो आयकना भायल्या जणीन आयकूंक हें करना ताणें कोर जालें जाल्यार ताका तें म्हणना दुख्खे विचारक आनी ती कोरका थोडे बायलेन न्हू आमी दिसता त्या नको दिता चड जाल्यार जमना आशिल्लें ती करतो म्हणून गेलें थोडे तिके म्हणना हांवें सांगिल्लें इतें तुमी कसं म्हणनाले खूब प्रयोजन ना देवाकच देवा लागीं तूं आपण मुखानंतर जमना आनी सांगता न्ही कसंय आमी देवा लागीं चुकी केल्यार तप्प काणीक म्हणटा न्ही आमगेले भाशेन क्षमापण निघून देवा दुड्डू तो तुम्ही काही काट दवर का म्हणना थोडं एक व्यक्तीक दवरूच्या तूं थोडो 100 रुपयात आसतलो पुरो देवाचो पुरो आनी एक व्यक्ती थोडो मोर्चाचो दवरतलो आशिल्ली व्यक्ती भांगराक वायन दवरतलो तें दवर देवाक उपकार तें जाल्यार एकच कोणकी देवाक भक्त रूपान देवाचेरी विश्वास पावून देवाक उपकारी आमगे चणपणा खातीर मागून घेता नमे भक्त प्रणश्यती म्हणून मागीर भक्ताक कसं नाश ना देव सांगून ताका हें करता ते प्रकारे तुमगे तपोर काम म्हणारी वेगळं काय म्हाका सांगूं ना हांव सांगिल्लें तुमी आयकिल्लें ना नवे हाची गत येयली पुनः आमकां गेल्लें तें कसलकी क्षय जाल्लो हेका म्हळ्यार काजरारी तुमी ते देवा सोदून काडाय येयले बट ते बच्चाय मागल्या तुला काय वाट ना हांव तो तेचे काय नाही विकेट कसं चुकी ना हें म्हणून सांगता जाली कसं करता कौंडिन्योवाच शीलममेदमुत्पन्नं सहसा शोककारणं येनापि दुःखसमस्माकं जरा सर्वधनक्षयः शरीरे नित्यसन्ताप खेदचेतसि दारुणः जानामि दूतयत्वत्र किं कृत्वा सुकृतं भवेत् निर्विदं निर्जगाम कौंडिन्य प्रगते वनं तपसे कृतसङ्कल्पो वायुपक्षोदिजोत्तमः धनादिकं ममातीव सुखदुःखप्रदायकम् एवं चिन्तयासो ब्राह्मणगहने वने तत्र पश्यन् महाचूतं पुष्पितं परिदद्रुमं वर्जितं पक्षिसङ्घाते कीर्तकोटिसमन्त्रितं ततो प्रजन्तदाशाक रम्यं पुष्करणीद्वयम् अन्योन्यजनकल्ये दैवादिपर्यं सङ्गतम् तो ते ब्राह्मणो इति करतो म्हणाली आपणाले ते दुःख निवारण करू का जाल्यार मात्र तो मुखार वच्चे आतां ब्राह्मणा कडले तेजेर सांगून आनी तूं म्हाका हें करता नाका तूं सांगिल्लें वाटलें हांव मुखार सरता म्हगे खातीर प्रार्थना करी म्हणून सत्य विशय तें ब्राह्मणा खातीर ते सुमंगली जे हांवें ते बायलेन प्रार्थना केल्या पंपतली तूं बेसून प्रार्थना कर हांव वता म्हणून जाल्यार आगे अवस्था कसो जाल्यार म्हणाली भ्रमण म्हणटाय आमी करू बाळा जाल्यार एकट्याक केल्यार चुकी केल्यार मागीर आमगे ते बंद ना तूं भ्रम येतलो म्हणाले एका पिश्याला गेला अवस्था इसी बतास यो वाटेर वच्चे एक केला दिकेला आपले निम गोरा मेनाडे इते तुम्ही कोणे मिगेल अनंत परमात्मा दिक्कील वे म्हणा ते अनंत परमात्माक पूजन केलं दौरता आणि तू एक म्हणला सुख लागलो ते अनंत परमात्मा दिक्कील वे एक केला निम गोरा मेने वत्ताना ताण दिकेल एक दृश्य तेच म्हणाली एक आंब्यारो ते चाम फल पुष्पित हा ताका मस्त फूल येया फल येया आंब जाल्ला चाल घडू आंबो चाल पिक्कल आंबो पडला आमकां कोण चकयता आंब्याक एंजॉय केल्यार ताचे केन्नाय पक्षी मृग बसून कापतले वयले जाल्यार आण देखील ते प्रत्येक रितपणारी ते आंबे आरोग्यान भोर आंबे आसाय जायते फूल जाल्यार तातूंत कीड हो आंबिला कळ्ळें म्हळ्यार पक्षी जेवा कोण जेवा खायनाय ते कीड हो आंबिला मस्त कीड हो थोडे तसं रे खूप देखील ताणें मागीर मुखार वच्चा की दोन नदी देखील ताणें व्हरताच म्हणून लागी लागी येता आम लेखता एक जाता म्हणून दुसरे दूर वता लागी लागी येता वतास जाल्यार ती लागी मेळना तेच एक रूप देखील मागीर गाय आनी वासूर जाणा बीन आमकां कळटा खंयच्याय जाल्यार एक वासूर आम्मा आले गेल्यार आनी आमकां न्ही सोंसीत म्हणटा म्हणा पिता आसतना तें हे इके ते आगिड दूद अशी हें जावन भायर येता आसता लागीं बीन वासूर दूद पियना
तोटसलगे का प्रत्येक एक विचित्र जाने के रूप एक दृश्य दिक्कुनु तंत्रगे निಮಗೆ ದಾಸಯೋ ಸಟ್ಟಾಲೆಗೆ ಅನಂತ ಪರಮಾತ್ಮ ದಿಕ್ಕಿ लेके कोण काय संग नमण कोण कळना तसले का अवस्थे वच्चू वच्चूनु हागे मन्नागु विभ्रांतीली मला का कळले आम केलेंते कसलकी चूकी उल्ली चूकिददी तते एक दुःखದ ಮಕದೆ ಬಾವಲೆ ದಿಕ್ಕುನು मन्ना दुःख पावनु बता बता हागे ಮತ್ತೆ ನುಲೆ मला वाटतसनवे नगन काय ना उदासे मिळून आपणच्या वच्चू वच्चू ಮತ್ತೆ गुंतो ते भूमीचे म्हणे ते धरा भूमीचे पडतो जलवस ततो प्रजन्ददर्शागे गर्दभं कुञ्जरं तथा तावत् दुजनन्तो भवत्यां नोपलक्षितः कौण्डिन्यो विशूलो भूतो निराशो जीवितेत् दुर्गमुष्टं च निःश्वस्य भुवि भारत वृद्धब्राह्मणरूपेण इह गेहित्यमुच्वाचनं प्रगृहत् दक्षिणे पाणो गुहायां प्रविवेशनं इसी तागे ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಪಡಲಕ್ಕೆ ಸಮಯಾನಿ एक वृद्ध ब्राह्मण थंगे पावलो म्हणताय ताणे येणू ताका लघु हत्ता दोन डुकराय आणि रुद्दा तागे आता रुद्दा फकोणे काय इजल तुका तू खते सुगम ब्राह्मण तू कोण मला तू खच्चे अंतुलो निमको आरामे कारण तागे ती कळत सविस्तार मला कसं संजालेल म्हणून ते ब्राह्मणा सांगिने असो तू किती जावका देवा दिक्का नसतं वय सत्य पण हांव केलें तें कसले तरेचे प्रायश्चित्त करूं हांव तयार आसता पण हांव करूं पण जालें व्हडलें पाप हांव केलें तें केलेलें पापा करता म्हाका सर्वस्त नश्ट जालें तें देखून तातूंत चुकून म्हाका मुक्ती मेळका म्हणून एकमेक लागू हेच म्हूण सांगतो जालो असो तूं भिव नाका हेच म्हणून तागे ते हात धरून ते वृद्ध ब्राह्मण ताका हागे मुखार आसून गेलो त्यामुळे ते बच्चे म्हणे ते रान्नाचे प्रत्येकदा तेंका सांगू वता इतेच म्हणारी नैमिशारण्य म्हणून तुमी ऐकी नासतलें तेच म्हणारी आता वाघ मला एक चित्तळ कळलं नव्हे लायन अँड डियर कळतं नव्हे ते दोन्ही लागले गेले वाघून हे केले चितला धरतो काय संशय ना ते देवभूमी थंग कसं फक्त म्हणे ते महर्षा ते कालगट आहेत म्हणारी तांगेल भैया तपोबला करतना आणि मृग एक भावेन म्हणा एक रूपान भोगतो नी तसं लेकर आला ते आणि तातून म्हणजे कसं म्हणाय विशिष्ट जाणीने फल इत्यादी कसं कळवे तसे असलेले रान ते रान्ना मृगासा बिगेके तांतु दिक्के ज्या विशिष्ट दिक्केन ते फलावली म्हणताय ताजे मृगासा बिगेचे अंदर मुक्कारिये फलावली नंबिताय म्हणून सांगताय मुक्कार सोरामे मुक्कार वता जी उजवाड येता ಒಳ್ಳೆ गुहे दिक्किली कळवे ते गुहेरी पंचा गेली तर ते का लागेस म्हणारी लाईटच्या काय ना म्हणून ताका म्हणताय पुंजू लांब दवरला ते पंजा उडवडा करता काळो जाता असं संजय ते पंजा उडवडा करताना भित्तेर सोडलो ब्राह्मण काय घेऊ भित्तेर वताना ते गुहे भित्तेर दुसरी एक लागली एक गुहावर केली तशी एक दोन तीन त्या प्रकारे एक सप्त एका भित्तेर वताची उजवाड चोण चोण येता ते सप्त गुहे पंचाक ताणे दिक्कीन ते दृश्य ते म्हणारी सशंग चक्रम सगरीडकुंडलम कपीतवस्त्रम सरसीरुहेक्षणम सहारवक्षस्थल कौस्तुभस्त्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम म्हणजे शंखचक्र गदा पद्म हस्त जाणू ते शेषाचे बेस्सो जाणे देव आता आमगे पूर्णत्रय शाग तुम्ही कळता ते रूप ते आयचे आमगे ते गर्भगृह भित्ते दिक्कू म्हणजे कलशाचे हे रूप तेच रूप इथे शेष को शेषाचे देव बेस्सोल्लो म्हणजे चतुर्भुज दारियान बेसन ते रूप ते कौंडिन्य ब्राह्मणाने आपल्या आपल्या डोळ्यात दिखतो जल्लो असो मध्ये आलोचन करा काम काजले ते भाग काम करतो बच्चना मला कलिकाल भक्ती गेली मिठ जला जरी तग्गेल मन नाते एवढा तकी तिक्कोर काम करना देवा दिक्की ताणे साष्टांग नमस्कार केलो देवा सांगिने पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा त्राही मा पुंडरीकाक्ष सर्व पापहरो भव देवा परमात्मा निकट कसं की हम केले ते चूकी माझ्या करता मग अहंकार येतो तुझ्या वसन केले रे क्षम कोर का आणि मी जे ते कसले पाप आले तू क्षम कोर मग गेले या नाही ते कसं की ये जगत्ती चतुर्दीप चमडा जाम का आणि कसं तू सगळे राम करू तयार तर हेच म्हणाले काना देवाल मागतो जन्मवास कौंडिन्योवाच मया भूतवत् विलप्तेन त्राटितो नन्ददोरकः तेन पापविपाकेन भूतमे प्रलयङ्गता स्वजनैः कलहो गेहेन कश्चिन् मां प्रभाषते निर्वेदात्
निर्वेगाधग मित्योरो रण्येनव दर्शनः अनन्तो वाच स्वगृहं गच्छ कौण्डिन्य नो विलम्बं कुरु द्विज चडानन्दभृतं कृत्वा नववर्षाणि पञ्चदश करिष्यन्ति नरो यस्तु कुर्वन् प्रथमिदं शुभं सोऽपि चारो पापविन्दमुक्तः प्राप्नोति परमां गतिं परमात्मा सांगितलं म्हणाली तुम्ही कोरका घरकडे वचून थोडं जाणून 14 वर्षात ते अनंत व्रत आचरण करून घे तातू मी गेले मग तुम्ही केलं तर मन नाम गेले केल्या एक प्रकारे कोरकाले एक व्रत तातू मी केने रूप तुझी कुएत नाही असतो 14 वर्षाक निरंतर जाणू तू केले ते पाप वच्चू कामून मन नाले कोणू ते देवा परमात्माक भोगून घेत कोण चांग रूपानं भक्तीन श्रद्धेन ते हे केल्यारी तुगे ते गेले जाले ते बंधू बांधव तीर्चतले तुगे कसर की नष्ट झाले सगळं तुका तीर्च मिळतले मात्र नाही देवादित्य चंद्रूपान पुत्र पौत्रादी अगे जाम चंद्रूपान तुगे जीवन मुखार वच्चे म्हणत जात नाही म्हणून देवान परमात्मानं तक अनुग्रह केलो आणि ते वेळारी ताणे सणाविषयी केलो इतेच म्हणाले तर एतर दिक्कीने के विशिष्ट जाय रूप नाही के कुठं आता आंबे आरोग्य देखील सांगितलं माझी मला ते एक कुठं देवाला निघतो जलो म्हणजे देवाची दिक्की नावे तर इतकी खातीर ते सांगू देवान सांगितले विषय ते म्हणाली अनंतो वाच सचूत वृक्षो विप्रासो वेद विद्या विशारदः विद्या दत्ता शिष्येभ्यः तेनाचो तरुगतः धर्माधर्म व्यवस्थानां तच्च पुष्करणी द्वयं ब्राह्मणो चेत विद्यस्तां भगिनो तत्त्वकर्म तत्तु अधमा देखील ते वृक्षः म्हणायचे ते रूप आमच्या रूप पूर्वजन्मांतो वेदांग पारंगत जाणलेले ब्राह्मण असलो आम्ही तने कोण यावर करता एक माश होता पण अदमाच मागच्या क्लास शिकेल असं नव्हे आव एक गुरु शिकून मनाकडे ते शिकवण येतील ते वेगळे व्यक्ती म्हणजे दुसऱ्या तलेवर त्यांचे एक व्यक्ती चर्दाक सांगून देऊ का मागित आमच्या धर्म कळलं एक आचार्य धर्म मला एक माश म्हणतो कोणी दिले आमका कोणचे चांगपण आम्ही शिकिले इतले ते वेगळा सांगून दिल्या ताज्या होड कसं एक भाग्य नाम सांगताय हेच म्हणलं काही ते ते सुकृत करू भाग्य सिलो एक ब्राह्मण शिकिले ब्राह्मण असतील तो वृक्षू ताणे ते गेले ताणे ते अक्का कोळचे ते आज्यान म्हणताय म्हणा मागे नव्हे विद्या विनयन दादी म्हणताय म्हणा विद्येची अडी म्हणल्यारी विनयतो नेमका म्हणतो तिला सोडायला जात म्हणारी शिकवण चढी वचन आपले ಸ್ವಲ್ಪ अहंकार येतात समय दोष म्हणा देव बरे देवा अहंकार ना आपण दिसतं ना मग कोणतोळतं मग काय ना आता हंगाने दिसून या मुल्लोंचे वडे ते सांगून घेम का म्हणून देवा मग बोलतात आम्ही यांना बेसू का आम सांगतो ना काय ना सांगू जमना क्लास काढते वडे मग काय ना रुद्रे 50 सेनेना दवर आहे आम करता जमना दैवाधीन मग लोक आज सगळीकडे असतील तर ते दैवाधीन असल्याला मात्र तर हम किती करू शकत नाही तर ते सी चांगे का देवाधीन ते युक्त जाणे ते हे असेल एक ब्राह्मण ताणे ते गेले ताणे कोणाक कसले चांगपण सांगून दिले ना तज्ज दोष करताना लकी जन्म आहे ताणे असले एक दुःख भोगीतात येतो तो वृक्ष त्यासाठी ते नदी ती दोघे अक्कनी बहिणीच असते पूर्वजन्मात आणि कसे म्हणाली धर्माधर्म धर्मित आहे अधर्मित आहे म्हणाल्यापासून कळाकडे असते म्हणा कळतनी सांगून तुमच्या अक्कणी वस्तीनी अक्कनी बहीण असते आता सांगेल म्हटलं तर कोण हा म्हणून का लागी त्याला बरे सांगून देऊ का आणि ते काय केलं तर काय मस्त अहंकार आहे ते अहंकारा फल जावत त्यांनी एक जन्माक एसी एक रूपान केली आहे म्हणून प्रकारे तू बाकीने एक एक देवता का संग रूपान सांगून देतो जन्म जाय देवा कसं असो मी काही मंदाल दुःख तर एक प्रकारे दूर झाले मात्र नाही मंदाल संशय निवारण झालं आणि मात्र नाही तू कधी केल्याकरता मी काही भाग घेत म्हणाय कोणाक मेळत तिने कोणले भाग येतो म्हाका दिले देवा त्यांनी कोण म्हाका कसरे आमकले नाही का मी काही चूक केले तू क्षमा करता म्हणून देवाक नतमस्तक जाणू साठा नमस्कार करतो झालो आणि पुट्टानू ताण देवा सांग तुमच्या देव अप्रत्यक्ष झालो ताका दर्शन दिन देव गेलो मागल्या आधी उल्लो या ते ब्राह्मणांना आता कळलो ते प्रायिक ब्राह्मणांना कळलो थोडी देवादी किलो संतोष जन्म मागल्या जाऊन जायचे की तो ब्राह्मण सांगना
तो ब्राह्मण कोण देवूच ते वृद्ध ब्राह्मण रूपान ताका ते गुहे भितर हाडून देवाक दर्शन दिलें म्हणून तांकां सांगताय त्याच्यानु ते श्री कृष्ण परमात्मान सांगितली ती कथा म्हणजे अनंत वृत्त कथा कोणाक पांडवांक सांगून दिलेली ती कथा हांगा परिवसन देता आणि मुखार दिल्यारी देवाक सांगित प्रकारे ते कौंडिन्य ब्राह्मणान तागे घरकडे पुनः येऊन ते बायलेली हक्क वृत्तांत जालेले विषय सांगून मुखार ते 14 वर्षात थोडरंजान देवा सेवकून तांगे प्रकारे अनंत व्रत इत्यादी केलेल्या करताना ताका केलेले ज्ञानी सगळं बंधू बांधव ताका मेळ्ळे तशीची ताका ज्ञान गेले ते स्वतः दुड्डगे कसंकी सगळं तागे गेले सुख सगळं ताका तीर्च मेळ पुत्र पौत्रादी तागे जाम छंद रूपान अनेक काळात तो वासन करतो जल्लोस म्हणून एक ते सांगताय त्याच्याने ते आयचे शुभ दिवसाक मनान पुऱ्यात आता आगी ते कलशामला कलेश मुखार दवती कोणता आज आम्ही ते एक भावेन म्हणा देवूय अनंत परमात्मा एक रूपांत आम्ही हेदी कोणता 3 दरवटे फाय सोडून ते 7 दरवटे म्हणा 7 गुहेंत नांदिकीन ते दर्शन आमकां दिकुया पायी पराय आसा कळ्ळें तशी त्याच्याने ते परमात्माक कोणकी ते येवन हे करता शरण करता तांगे सगळं कसलकी मनोबीट देव साध्य करून दिता म्हणजे ती एक विषय शक्ताने म्हणना असो देवाल परमात्मा प्रत्येक ध्यानु सट्टा खातीर मिगेल खातीर मात्र न्ही अस्माकं सहकुटुंबानां सर्वेषां महाजनानां कोणकी अंग असते कोणकी अंग आजेन पावली आई सकाळ गेल्यारी दंपार जावो सांजेवळ जावो आत्ताय आई कुछ बिगे जावो आणि तो पाय सकाळी ते विसर्जना समय गेल्यारी तुलकी भक्त जण तांकां गे मन नाय के दुःख मस्त दुःख दुधा आमोम रोज ना दुःख मनशाक येणे आसतले सुख दुःख दोन्ही आसी तांगे जीवन मागिने पळय तेसे येले ते आमकां तागे ते सेवना खातीर देवाक ते पूजना खातीर नाल्यार तेगे ते कटाक्ष म्हणटाय देवाक गुण अनुग्रहा खातीर हांगा येवन पावले आनी सगळं महाजनांक देवान परमात्मान ते अनंत परमात्मान सकरूपाने अंतरूपा म्हणून पुनः ते आयचे विशेष दिवसाक भाद्रपद मासांतले शुक्ल पक्षाचे ते अनंत चतुर्दशी म्हणजे दिवसाक मुख्य देवजान असेल ते अनंत परमात्माने पायमणांक साष्टांग नमस्कार करून हे आज बच्ची जाणही नाही अनंत कृतकथा प्रत्येक देवाक क्षम कोण पूर्णरूपान स्वीकार करता म्हणून देवान परमात्माने की अनंत परमात्माने पुनः प्रार्थना करून देवाक त्या चरणाकडे ते समर्पण करून अपेत मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय मनोहरि अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष जनार्दन रक्ष रक्ष सुरेश्वर हरि ओम श्री गुरुभ्यो नमः।